हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 24 मेचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. जीवा आणि पार्थ नंदिनीला शोधायला निघतात. तेव्हा जीवा बोलतो, शिट, नंदिनीचा नंबर बंद आहे यार. दादा, आता आपण कसा कॉन्टॅक्ट करायचा? तेव्हा पार्थ बोलतो, आनंद निवासचा लँडलाईन नंबर आहे माझ्या फोनमध्ये, घे आणि कर कॉल. तेव्हा लँडलाईनवर जीवा कॉल करतो. नंदिनी रडत असते. नंदिनी फोन उचलते. तेव्हा जीवा बोलतो, हॅलो नंदिनी. तेव्हा नंदिनी जीवाचा आवाज ऐकून फोन कट करते. तेव्हा जीवा जेव्हा बोलतो, मी तिला अजिबात काही बोलणार नाही आहे आणि त्या फोटोबद्दल तर अजिबात सांगणार नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, पुन्हा फोन कर. जीवा पुन्हा फोन करतो. नंदिनी रडत असते. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी प्लीज पिकअप द फोन यार. तेव्हा नंदिनी रागात फोन उचलते आणि बोलते, का फोन करतायत मला, का त्रास देत आहेत? मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला त्रास देणार नाही. आता मेले तरी मी तुम्हाला त्रास देणार नाही. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी प्लीज असं नको ना बोलूस. अगं प्लीज ऐकून घे. मी तुला जे काही बोललो ना त्याच्यासाठी खरंच मनापासून सॉरी. पण आत्ता मी तुला जे काही सांगतोय ना ते ऐक आणि तसं कर. तेव्हा जीवा बोलतो, मला सांग आत्ता तू एक्झॅक्टली कुठे आहेस? तेव्हा नंदिनी बोलते, लँडलाईनवर फोन केलात ना तुम्ही, मग मी आनंद निवासमध्ये. तेव्हा जीवा बोलतो, सॉरी मला सांग आत्ता तिथे आनंद निवासमध्ये कोण कोण आहे? तेव्हा नंदिनी बोलते, कोणी नाही आहे, सगळे नाटकाला गेले मगाशीच. तेव्हा जीवा बोलतो, काय तू एकटीच आहेस? तेव्हा नंदिनी बोलते, हो. आता किती प्रश्न विचारणार आहात? तेव्हा जीवा बोलतो, ओके सॉरी. आता मी जे काही तुला सांगणार आहे ना ते नीट ऐक आणि तसंच कर, ओके? तू आत्ताच्या आत्ता जाऊन दारं खिडक्या लावून घे. तेव्हा नंदिनी बोलते, दारं खिडक्या लावून घेऊ कशाला? तेव्हा जीवा बोलतो, मी सांगतोय ना, कर ना प्लीज. तेव्हा नंदिनी बोलते, नाही आधी मला सांगा काय झालंय. तेव्हा जीवा बोलतो, हे बघ मी तुला भेटून सगळं सांगतो, तू आत्ताच्या आत्ता दारं खिडक्या लावून घे, मी तुलाच पिकअप करायला येतोय. नंदिनी प्लीज ऐकून घे माझं. तेव्हा नंदिनी बोलते, नाही ठीक आहे, तुम्ही रिक्वेस्ट करू नका, मी दारं खिडक्या लावून घेते. नंदिनी बाय बोलते. तेव्हा जीवा बोलतो, नाही फोन ठेवू नकोस, तू आधी सगळं करू नये आणि फोन सुरूच ठेव. तेव्हा नंदिनी दारं खिडक्या लावायला जाते, पण वादळ खूप असतं. खिडक्या ऑटोमॅटिक हवेने हलत असतात. तेव्हा नंदिनी पुन्हा फोन घेते. तेव्हा जीवा बोलतो, सगळं बंद केलं, दारं खिडक्या नीट लावल्या ना? तेव्हा नंदिनी बोलते, हो जीवा, मी सगळं बंद केलंय, आता मला सांगा काय झालंय? तेव्हा जीवा बोलतो, हे बघ काय आहे की तुझ्या तेवढ्यात लाईट बंद करतो दीपक. तेव्हा नंदिनी बोलते, अचानक लाईट कसे गेले? तेव्हा दीपक लँडलाईनची लाईनही कट करतो. तेव्हा नंदिनी हॅलो करते. जीवाही इकडनं आवाज येतोय का म्हणून विचारत असतो. तेव्हा नंदिनी जोरात ओरडते, जीवा. तेवढ्यात जीवा बोलतो की इकडे फोन कट झाला, 1 मिनिट. तेव्हा जीवा फोन पुन्हा लावतो तर लागत नसतो. तेव्हा जीवा पार्थला सांगतो की आता लागत नाही आणि नंदिनी म्हणत होती की लाईटसुद्धा गेलेत. तेव्हा नंदिनी इकडे बोलत असते, अचानक लाईट कसे गेले, माझा फोन कुठे? तेव्हा पार्थ जीवाला सांगत असतो की तू शांत हो, मोबाईलवर ट्राय कर. तेव्हा जीवा मोबाईलवर ट्राय करतो. इकडे नंदिनीही बोलते की जीवांना कळवते की लाईट गेलेत आणि तीही मोबाईलवरनं फोन लावत असते जीवाला. जीवा बोलतो, एंगेज लागतोय, मी परत करतो. तेवढ्यात नंदिनी बोलते, जीवाचा फोन का नाही लागत आहे? तेव्हा नंदिनी बघते तर बॅटरी लो असते. तेव्हा नंदिनी स्वतःशीच बोलते की अरे देवा, मी फोन चार्जिंगला लावायचं कसं विसरले. तेव्हा जीवा इकडे पार्थला सांगत असतो की आता फोन बंद येतोय. मला ना खूप विचित्र वाटतंय की अचानक लाईट जाणं, मोबाईलला अचानक रेंज नसतं, फोन स्विच ऑफ होणं, काही झालं नसेल ना? तेव्हा नंदिनी बोलते, इकडे हे सगळं काय चाललंय? आधी जीवा माझ्यावर चिडले होते आणि अचानक आनंद निवासला घ्यायला निघालेत आणि इकडे लाईट जसं अचानक गेले, दारं खिडक्या सगळं अचानक बंद करून घ्यायला सांगितलंय, काय चाललंय? काही झालं तर नसेल ना? इकडे पार्थ जीवाला समजत असतो, हे बघ तू पॅनिक होऊ नकोस, तू सांगितल्याप्रमाणे दारं खिडक्या सगळं बंद केल्या आहेत ना? तेव्हा जीवा बोलतो, हो सगळं लावून घेतलंय, पण तो दीपक त्याआधीच आत शिरला असेल तर? नंदिनी इकडे तिकडे बघत असते. इकडे तिकडे बघत असताना बघते तर खिडकीतून बाहेर दीपक असतो. नंदिनी पटकन पळते. इकडे जीवा बोलत असतो की दोन्ही फोन बंद येत आहेत यार, इकडे नंदिनी एकटीच आहे. तेव्हा पार्थ बोलतो की कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कॉन्टॅक्ट करायला. तेव्हा जीवा बोलतो की नाही, सगळी माझीच चूक आहे, मीच माती खाल्ली. नंदिनीने तो फोटो पाठवल्याबरोबर मी बघायला हवा होता. तेव्हा पार्थ बोलतो, मग का नाही बघितलास? तेव्हा जीवाला ते आठवतं. जीवाने काव्याचा नंबर काव्य पार्थ देशमुख म्हणून सेव्ह केलेला असतो. काव्य फोन करत असते आणि जीवा सारखा फोन कट करत असतो आणि बोलतो की अरे सारखा फोन कट करतोय, हिला कळत नाही का? तेव्हा जीवा तसाच फोन फेकून बेडवर फेकतो. तेव्हा पार्थ त्याला इकडे विचारतो की का नाही बघितलास? तेव्हा जीवाला काही समजत नाही आणि तो बोलतो, मला फोन आला होता. तेवढ्यात इकडे पार्थला काव्याचा फोन येतो. तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि बोलतो, हा काव्या बोला. तेव्हा काव्या बोलते, पार्थ मगाशी घाईघाईत कुठे गेलात तुम्ही आणि जीवा? तेव्हा पार्थ उडवाउडीचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की ते इथेच आलोय. तेव्हा काव्या बोलते, खोटं बोलू नका, काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही असे अचानक जाणारच नाहीत, सांगा मला काय झालंय? तेव्हा पार्थ बोलतो, आम्ही आनंद निवासला आलोय नंदिनीला पिकअप करायला. तेव्हा काव्या बोलते, 1 मिनिट, नंदिनी ताईला आणि तुम्ही दोघंही? नाही, ती तिची येते ना, पण आज तुम्ही दोघं का गेलायत तिला आणायला? सगळं ठीक आहे ना पार्थ? नंदिनी ताई ठीक आहे ना? अहो सांगा ना पार्थ. इकडे स्पीकरवर फोन असतो. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनीला काही झालेलं नाही आहे, सगळं ठीक झाल्यावर दादा तुला सांगेल नंतर फोनवर.
आणि जीवा फोन कट करतो. तेव्हा पार्थ बोलतो जीवा. तेव्हा जीवा बोलतो की अरे तिच्या सगळ्या प्रश्नांनी मला टेन्शन येत होतं यार. इकडे काव्य बोलते की अरे फोन कट केला जीवाने. पार्थ आणि जीवा दोघंही टेन्शनमध्ये वाटत होते. हे दोघं माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. काव्य बोलते नंदिनी ताई ठीक असेल ना. इकडे नंदिनी जीव वाचत असते तेव्हा तिला दीपक पकडतो आणि बोलतो की का गं मला माझ्याशी लग्न करायचं सोडून तू त्या जीवाशी लग्न केलंस. तेव्हा नंदिनी बोलते तुला कसं कळलं. तेव्हा दीपक बोलतो मी बाहेर आल्यावर मी थोडा तपास केला आणि मला सगळं कळलंय. नंदिनी धावत असते आणि बोलते की वाचवा वाचवा. तेव्हा दीपक बोलतो की नंदिनी तुला कोणीही वाचू शकत नाही, तू आता सगळीकडनं अडकली आहे. तेव्हा तो नंदिनीला बोलत असतो विसरलीस का तू, आपण या आनंद निवासमध्ये रात्री 9-9:30 पर्यंत काम करत बसायचो. तेव्हा नंदिनी चिडून बोलते की मी विसरलेलं नाहीये पण तू विसरला आहेस. तेव्हा नंदिनी बोलते तू विसरला आहेस जीवाच्या हातचा मार, जीवा येणारच आहे आता. तेव्हा दीपक बोलतो अगं येऊ दे पण तो तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, आता तुझं मरण निश्चित आहे. तेव्हा दीपक नंदिनीचा गळा दाबायला लागतो. तेव्हा नंदिनी त्याला झुरकारून पळून जाते. तेव्हा नंदिनी बोलते इकडे दीपकला बोलत असते की सोड मला. तेव्हा दीपक बोलतो की का सोडू, अगं तुझं जगून तरी काय उपयोग आहे, लग्न ठरलं कोणाशी झालं कोणाशी, काय अलग अर्थ आहे अशा लग्नाला. तेव्हा नंदिनी बोलते बघ जे माझ्या नशिबात होतं ते मला मिळालंय आणि तुला सांगून काय उपयोग आहे दीपक, तुला काय कळणार आहे. तेव्हा दीपक बोलतो तुला कळतं ना लग्न म्हणजे काय असतं, मोठ्या दोरात म्हणायचीस की प्रेम म्हणजे काय असतं, दोन प्रेमांनी एकत्र यावं. आता कुठे आहे तुझं आणि जीवाचं प्रेम. तेव्हा नंदिनी बोलते माझ्या आणि जीवाच्या लग्नाला काय अर्थ आहे ना हे तुला नाही कळणार आणि नाही आत्ता आमच्यात प्रेम. मग झालंय ना लग्न आमचं, मग लग्नानंतर होईल प्रेम. तेव्हा दीपक बोलतो किती बोर करतेस आणि म्हणे लग्नानंतर होईल प्रेम, आणि तो जीवा ना किती वैतागून तुझ्यासोबत राहतो ना हे कोणीही सांगेल तुम्ही एकमेकांसोबत खुश नाही येते. तेव्हा नंदी बोलते तो आमचा प्रश्न आहे आणि कुणी सांगितलं तुला की आम्ही खुश नाही येते. तेव्हा दीपक बोलतो सांगायला कशाला पाहिजे, मी कालच माझ्या डोळ्यांनी बघितलंय. खरं तर कालच तुझी विकेट काढायला हवी होती पण आयत्या वेळेस तो जीवामध्ये आला. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे तू. तेव्हा दीपक बोलतो हो हे बघ हे 100 रुपये तूच दिले होतेस ना. तेव्हा नंदिनीला आठवतं दीपक अवतार बदलून येतो. नंदिनी दीपकच्या रिक्षात बसते तेव्हा तिथे जीवा येतो आणि बोलतो मी तुला सोडतो. तेव्हा नंदिनी दीपकच्या रिक्षातनं उतरून जीवासोबत जायला निघते आणि दीपकला 100 रुपये देऊन जाते की मी तुमची बोहणी केली असं समजा म्हणून. नंदिनी बोलते म्हणजे तो रिक्षावाला म्हातारा माणूस तूच होतास. तेव्हा दीपक बोलतो हो मीच होतो. तेव्हा दीपक बोलतो खरं नाही, आधीच मारलं असतं तुला मी, तुला समजून मी काव्यावर हल्ला केला. तेव्हा नंदिनीला जेव्हा घरात दीपक घुसतो आणि काव्यावर हल्ला होतो ते आठवतं. तेव्हा नंदिनी चिडते. दीपक बोलतो की त्यावेळेस पण तीही वाचली. तेव्हा नंदिनी बोलते की तू माझ्या बहिणीच्या अंगावर हात उचललास, तुझी हिंमत कशी झाली, म्हणून दीपकला 1-2 कानाखाली वाजवते. तेव्हा दीपक बोलतो मला मारतेस काय, आणि नंदिनीचे हात पकडतो आणि बोलतो जास्त चालतात ना तुझे हात. तेव्हा दीपक बोलतो आता ह्याच हातांनी तू तुझ्या सुसाईड नोटवर सही करायची. आणि जेव्हा पार्थला बोलत असतो नंदिनी ठीक असेल ना, मला खूप टेन्शन येते. तेव्हा पार्थ बोलतो काम डाऊन, सगळं काही ठीक असेल. तेव्हा जीवा बोलतो नाही यार तिला काही व्हायला नको, तिला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. इकडे दीपक नंदिनीला खुर्चीवर बसवून पॅक पकडून ठेवतो आणि सुसाईड नोट वाचून दाखवतो. मी नंदिनी देशमुख माझ्या लग्नाला खुश नसून जीव संपवते आहे. माझ्या मरणाला सर्वस्वी माझा नवरा जबाबदार आहे. मी माझी सगळी कर्तव्ये निभावली पण त्याने मला फक्त त्रास दिला. आता मी या त्रासातून मुक्त होते आणि माझ्या हाताने मी माझा जीव संपवते. तेव्हा दीपक बोलतो चल सही कर. तेव्हा नंदिनी बोलते मी सही करणार नाही. तेव्हा दीपक बोलतो तुला सांगितलं ना सही कर. तेव्हा नंदिनी बोलते तू काहीही कर, कितीही जबरदस्ती कर, पण मी सही करणार नाही, मेले तरी मी सही करणार नाही. तेव्हा दीपक बोलतो मारणार तर मी तुला आहेच, पण काय ना हे सगळं माझ्यावर यायला नको, याची सगळी शिक्षा त्या जीवाला मिळायला हवी. मी शेवटचं सांगतोय सही कर. तेव्हा नंदिनी बोलते काहीही कर, एकदा सांगितलं ना सही करणार नाही, माझा जीव गेला तरी मी सही करणार नाही. तेव्हा दीपक बोलतो ठीक आहे मग तू आता मरच. तेव्हा नंदिनी पळत असते. दीपक तिला पकडून मारण्याचा प्रयत्न करत असतो. दीपक नंदिनीचा गळा दाबतो आणि नंदिनी त्याला अडवत असते. तेव्हा नंदिनीचं लक्ष तिच्या घड्याळाकडे जातं आणि तेव्हा तिला लगेच मिथूनचे शब्द आठवतात की ह्या घड्याळात असं पण आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण येईल, गरज भासेल, तेव्हा हे बटन दाबा. तेव्हा दीपक बोलतो नंदिनी आता तुझी वेळ संपली. तेव्हा नंदिनी बोलते माझी नाही तुझी वेळ संपली, माझा नवरा तुला आता सोडणार नाही. नंदिनी पटकन तिच्या घड्याळाचं बटन दाबते. तेव्हा जीवाला इकडे लगेच अलार्म वाजल्यासारखं घड्याळ वाजतं. तेव्हा जीवा बोलतो दादा हे बघ घड्याळातून आवाज येतोय, नंदिनी मला सिग्नल देते म्हणजे याचा अर्थ. तेव्हा जीवा बोलत असतो की तिचा जीव धोक्यात, ते पळव ना गाडी प्लीज पळव. तेव्हा पार्थ पण बोलतो पळवतो. तेव्हा दीपक बोलतो नंदिनी काय आहे या घड्याळात.
तेव्हा नंदिनी बोलते हे असंच घड्याळ माझ्या जीवाकडे सुद्धा आहे. तर त्यांना मी जो सिग्नल दिला आहे ना त्यावरून त्यांना कळलं असेल की माझा जीव धोक्यात आहे म्हणून. तुला अजून संधी, तू पळ आणि इथून निघ. एकदा का तू जीवाच्या हाती लागलं की ते तुला सोडणार नाहीत. विसरलास मागच्या वेळी त्यांनी तुला कसं फोडून टाकलं होतं ते. तू मला जेवढा त्रास देशील ना त्यापेक्षा जास्त ते तुला त्रास देतील. तो दीपक चिडतो आणि बोलतो जीवा जीवा जीवा, विश्वास आहे ना एवढा तुझा त्या जीवावर, मी पण बघतो तुला तुझा जीवा कसा वाचवतो ते. तेव्हा नंदिनी दीपकला लोटून पळून जायचा प्रयत्न करते पण एका बॉक्सला पाय अडकून नंदिनी खाली पडते. नंदिनीला खूप लागलेलं असतं. पार्थ आणि जीवाही तिथे पोहोचतात. इकडे आतमध्ये दीपकने नंदिनीला अशा प्रकारे बांधलेलं असतं. तिचं तोंडही बांधून ठेवतो आणि तिच्या गळ्यालाही फास लावलेला असतो आणि बोलतो की तू माझी नाहीस तर कोणाचीही नाहीस. दीपक बोलतो तिथे तो दरवाजा उघडला आणि इथे तू मरणाच्या दारात. तेव्हा इकडे जीवा दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो नंदिनी दरवाजा उघड. नंदिनीचं तोंड बांधलेलं असतं म्हणून तिला बोलता येत नसतं. तेव्हा जीवा बोलतो मी आलोय तुला वाचवायला, प्लीज दरवाजा उघड. इकडे दीपक बोलतो आता तुझ्या मरणाचं कारण जीवाच ठरेल नंदिनी गुड बाय म्हणून तिथून दीपक चालला जातो. तेव्हा इकडे पार्थ आणि जीवा दरवाजा जोरजोरात ठोकत असतात आणि बोलतात नंदिनी दरवाजा उघड नंदिनी. पार्थ बोलतो नंदिनी आत असतील का नक्की. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट आणि जीवा पटकन त्या घड्याळाचं बटन दाबतो. जीवा बोलतो की आतून आवाज येतोय म्हणजेच नक्की आतमध्ये नंदिनी आहेत. तेव्हा जीवा बोलतो दादा एक काम कर, बॅक साईडने बघ ना एखादी खिडकी उघडी आहे का आत जायला. जीवा दरवाजा लोटण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी अशा प्रकारे नंदिनीला बांधलेलं असतं की दरवाजा उघडल्यावर ती खुर्ची खाली पडणार आणि नंदिनीला गळफास लागणार. जीवा दरवाजा जोरजोरात लोटत असतो आणि बोलत असतो की दरवाजा उघड नंदिनी मी आलोय. जेव्हा दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय नंदिनीच्या पायाखालची खुर्ची सडकते आणि नंदिनी दोरीला लटकते. तेव्हा जेव्हा पटकन पळत जातो नंदिनी आणि पटकन नंदिनीचे पाय धरतो आणि पकडतो तिला. तेव्हा जेव्हा जोरजोरात ओरडतो दादा पार दादा लवकर ये. तेव्हा जेव्हा ओरडतो दादा फास उघड, पटकन फास सोड. पार्थ पटकन खुर्चीवर चढतो आणि नंदिनीच्या गळ्याचा फास काढतो. तेव्हा जीवा बोलत असतो मी आहे डोंट वरी. नंदिनी डोळे उघड. तेव्हा जेव्हा ओरडत असतो दादा नंदिनी डोळे उघडत नाहीये. तेव्हा पार्थ बोलतो बेशुद्ध पडल्या आहेत त्यांना घरी घेऊन जाऊ, चल पटकन डॉक्टरांना घेऊन येऊ. तेव्हा जेव्हा पटकन नंदिनीला उचलतो आणि ते दोघंही तिला घेऊन गाडीत घेऊन जात असतात. तेव्हा पार्थला काव्याचा फोन येतो. तेव्हा काव्य बोलते पार्थ हे बघा ताईचा फोन बंद लागतोय, काय झालंय मला नीट सांगा. तेव्हा पार्थ बोलतो बेशुद्ध पडल्या आहेत त्या. तेव्हा काव्य बोलते बेशुद्ध पडल्या आहेत म्हणजे पार्थ सांगा ना काय झालंय तिला. तेव्हा पार्थ बोलतो त्यांच्यावर हल्ला झालाय. तेव्हा काव्य ओरडते पार्थ अहो कसला हल्ला, कुणी केला, प्लीज सांगा ना नीट, तुम्ही तिला फोन द्या, मला बोलायचंय तिच्याशी. तेव्हा पार्थ बोलतो काव्य तुम्ही शांत व्हा, आम्ही घरीच येतोय. तेव्हा काव्य बोलते अहो पार्थ कशी शांत होऊ मी, बहीण आहे माझी, माझ्या बहिणीवर हल्ला झालाय, अहो तिला लागलं असेल. तेव्हा काव्य बोलते मी व्हिडिओ कॉल करते, तुम्ही व्हिडिओ कॉल उचला. तेव्हा पार्थ बोलतो व्हिडिओ कॉल वगैरे करू नका, आम्ही तिथे पोहोचतोय, आम्ही डॉक्टरांना फोन करतोय, आम्ही पोहोचण्याच्या आत तिथे पोहोचतील. तेव्हा जेव्हा मंदीला गाडीत घेऊन जातो आणि बोलतो प्लीज डोळे उघड नंदिनी, प्लीज डोळे उघड. तेव्हा जीवा पार्थला जोरात आवाज येतो अरे दादा चल पटकन. तेव्हा पार्थ पटकन येतो. तेव्हा जीवा बोलत असतो मी आहे, तुला मी काही होऊ देणार नाहीये. इकडे काव्याला पण खूप वाईट वाटत असतं, ती रडत असते आणि तिला तेही आठवतं की ती तिच्या नंदिनी ताईशी कशी वागलेली असते सकाळी. तेव्हा काव्य रडत असते किती वाईट वागले ग ताई, मी तुझ्याशी किती वाईट वागले, किती तोडून वागले, तोडून बोलले, खूप वाईट बहीण आहे मी, खूप वाईट बहीण आहेस तू काव्या, कितीतरी चांगलं वागते माझ्याशी आणि मी काय केलंस ग काव्य, तू काय केलंस. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.